फ्रेजरपुरा पोलिसांनी आपल्या हद्दीतून 12,500 रुपयाचा नायलॉन मांजा जप्त करून धडक कारवाई केली होती। पुढे ताब्यात घेतलेल्या एका इसमाला विचारणा केली असता त्याने अकोला शहरातील एका इसमाचे नाव सांगितले असता फ्रेजरपुरा पोलीस पथकातील डीबी पथक अकोला शहराकडे रवाना झाले। तेथे सुद्धा 60,000 रुपयाचा चायना मांजा जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहेत। चायना मांजावर बंदी असताना अनेक ठिकाणी चायना मांजाची विक्री होत असल्याने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सर्व पोलिसांना धडक कारवाईचे आदेश दिलेत। अशात सर्वात आधी फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात दोनदा छापा टाकून धडक कारवाई केली आहे। 2 डिसेंबरला योगायोग कॉलनीतील एका दुकानात छापा टाकून 12,500 रुपयांचा मांजा पोलिसांनी जप्त केला होता। त्याला विचारणा केली असता त्याने अकोला शहरातील एका इसमाचे नाव समोर स्पष्ट केल्याने लगेच डीबी पोलीस पथक अकोलाकडे रवाना झालेत। फ्रेजरपुरा डीबी पोलिसांनी अकोला शहरात राहणारा विशाल उर्फ विष्णू वरोकर याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 60 चक्री चायना मांजा किंमत 60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून धडक कारवाई केली आहे। साधारण आम्ही ज्यावेळेला अगोदर योगायोग कॉलनी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केला रुपेश दिवार याच्यावरती आणि त्याच्याकडून आपण 12,500 रुपयाचे चायना मांजाही जप्त केलेला। त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की अकोला या ठिकाणी जुने शहर पोस्टे हद्दीत विशाल उर्फ विष्णू वरोरकर हा पण मांजा विक्री करतो। त्यानंतर आम्ही आमची डीबी पथक PSI महाजन त्यांची टीम आम्ही अकोला येथे रवाना केली। त्यानंतर तेथून विशाल उर्फ विष्णू वरोरकर याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून आम्हाला 60 चक्री चायना मांजा हा मिळाले। साधारण त्याची किंमत 60,000 आहे आणि अशा प्रकारे आम्ही ती कारवाई करून तो मांजा जप्त केला आहे आणि आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे।